उत्कट भावनेने भगवंताची उपासना करावी. विस्तव माहीत नसला तरी तो हाताला चुकूनही लागला तरी हात भासतो, किंवा हा परीस आहे हे माहीत नसूनही लोखंडाचा खण त्यावर मारला तरी त्याचं सोनं व्हायला राहत नाही. त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय नुसतं भक्तीने जरी भगवंताकडे गेलं तरी काम होतं. परंतु दुसऱ्या विषयांची आसक्ती जोवर आपल्याला सुटत नाही तोवर मनापासूनची भगवत भक्ती होत नाही. जिथे उत्कट भावना आहे तिथे सगुण मूर्तीला मनुष्य धर्म प्राप्त होतील. उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवायला येऊ लागेल. शिवाय जे इतर लोक थोडे तन्मय झाले आहेत त्यांना देखील ते अनुभवायला येईल. परंतु उपासकाची किंवा भक्ताची भावना नेहमी तितकी उत्कट राहीलच असा नेम नाही. म्हणून अशा उपासकाला मूर्तीमधल्या चैतन्याचा अनुभव येऊन देखील पारमार्थिक दृष्ट्या फायदा होईलच असं निश्चित नाही. एका मुलाने काही खोडी केली म्हणून शेजारच्या बाईने त्याला एक चापटी मारली. त्याबरोबर त्या मुलाने मोठं भोकाड पसरलं आणि त्या बाईला शिव्या दिल्या. ते ऐकून त्याची आई बाहेर आली आणि तिने त्याला चांगलाच झोडपला. परंतु आईच्या हातचा इतका मार खाऊन सुद्धा तो मुलगा फार ओरडला नाही आणि त्याने आईला उलट शिव्या पण दिल्या नाहीत. हे जसं खरं त्याप्रमाणे आपल्यावर येणारी संकट ही भगवंताने आणली आहेत अशी आपली निष्ठा असेल तर आपल्याला त्यांचा त्रास होईल, पण त्यांनी आपली शांती बिघडणार नाही. भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांती बिघडते. ज्या दातांनी सिंह मोठाले प्राणी मारतो त्याच दातांनी तो आपल्या पिल्लांना इजा न करता उचलतो हे लक्षात असू द्यावं. आपण निपक्षपाती बुद्धीने विचार केला तर भगवंताचा मार्ग आपल्याला सापडेल. भगवंत हा सर्वांना साध्य आहे, फक्त काही न करणाऱ्याला तो साध्य नाही. आपल्याला जेवढं समजलं आहे तेवढं आपण आधी करावं, मग पुढील माहिती आपोआप मिळते. त्यामध्ये समाधान असावं. उगीच जास्त चिकित्सा करणं हे मीपणाचं आणि देहबुद्धीचं लक्षण आहे. ज्याला भगवंताचं सान्निध्य लाभलं त्यालाच निर्भयता आणि निर्वासनता येईल. प्रत्येक माणसाला आधार लागतो, पण आपण अपूर्णाचा आधार धरल्यामुळे आपल्याला निर्भयता येत नाही. यासाठी भगवंताचा आधार धरावा, बुद्धीने निश्चय करावा आणि मन भगवंताकडे लावावं की इंद्रिये तिकडे बळजबरीने जातीलच. राम उपाधिरहित आणि त्याचं नामही उपाधिरहित आहे. म्हणून ज्याप्रमाणे खडक किंवा वाळू पाण्याशी मिसळत नाहीत, साखर किंवा मीठच विरघळतं आणि समरस होतं, तद्वत रामाशी त्याचं नामच समरस होतं. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.